नमस्कार, मेहरा माई की रसोईमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे रताळ्याचा पराठा। चला तर मग रेसिपीला लागणारे साहित्य पाहू। इथे आपण घेतलेले आहे अर्धा किलो रताळी। शेकायसाठी आपल्याला तूप लागणार आहे पराठ्याला। चिमूटभर मीठ घेतलेले आहे। 4-5 विलायती घेतलेले आहे। 5 चमचे साखर घेतलेली आहे आणि गव्हाचे पीठ घेतलेले आहे पाव कप। इथे आपण रताळी छान स्वच्छ धुवून घेऊ। अर्धा किलो रताळी घेतलेली आहे। रताळी धुवून स्वच्छ धुवून आणि सोलून घ्यायची। रताळी सोलून घेऊ आणि कुकरमध्ये शिजवायला ठेवू। रताळी पूर्ण सोलून झालेले आहे। कुकरला शिजवायला ठेवायचे आहेत। कुकरवर 3-4 शिट्या काढून घ्यायच्या आहेत। इथे रताळी सोलून झालेले आहेत, उकळायला ठेवू। कुकरमध्ये पाणी टाकते। खूप पाणी नाही टाकायचं आहे, थोडंसंच टाकायचं आहे, एखादा 200 ml वगैरे। आपले रताळी अर्धा किलो आहेत। रताळी अर्धा किलोसाठी 200 ml पाणी ठीक आहे। कुकरला 3 शिट्या काढून घेऊ। इथे रताळे आपले शिजलेले 3 शिट्या काढून घेतलेले आहे। आता थंड व्हायसाठी आपण चाळणीत टाकून घेऊ। इथे रताळे थोडे थंड झाल्यावर आपल्याला परातीत काढून घ्यायचे आणि स्मॅचरनी स्मॅच करून घ्यायचे। थोडे गरम असतानाच केले तर मग साखरीचं छान पाणी होते। आता यामध्ये आपण चिमूटभर मीठ टाकू, साखर आणि पुन्हा हे सर्व मिक्स करून घेऊ। याला साखरीचं पाणी सुटेल आणि जेवढी कणिक यात मिक्स होईल तेवढीच टाकायची आहे, जास्त नाही टाकायची आहे। इथे साखरीचे पाणी झालेले आहे। आता यामध्ये वेलची पावडर आणि गव्हाचे पीठ। मी सांगताना गव्हाचे पीठ तुम्हाला 1 पाव सांगितले होते। हे 1 कप गव्हाचे पीठ आहे। वजनी प्रमाणाने 200 ग्राम आहे। जेवढे लागेल तेवढेच टाकायचे आहेत आपल्याला। खूप जास्त गव्हाचे पीठ टाकले तर टेस्ट येत नाही रताळ्याची। गोळा जर होत असेल तर मग गव्हाचे पीठ टाकले नाही तरी चालते। इथे आपला गोळा बनत नाही आहे, म्हणजे आता आपल्याला यामध्ये गव्हाचे पीठ टाकायचे आहे। हाताची कणिक आपल्याला काढायसाठी असं थोडंसं कोरडं पीठ हातावर घ्यायचं। आता इथे आपला गोळा चांगला बनत आहे, म्हणजे आता आपल्याला गव्हाचे पीठ टाकायची गरज नाही आहे। एवढे पीठ आपले शिल्लक राहिलेले आहे।
तयार आहे. आता पराठे करून घेऊ. मध्यम आकाराचा गोळा घेतलाय मी. थोडंसं घोळण लावू. थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे. ज्यांना मऊसूत पराठे आवडतात त्यांना खूप आवडतील हे पराठे. तव्याला थोडेसे तूप लावून घ्यायचे. तूप लावायचे. खरपूस शेकायचं आहे. इथे आपला रताळाचा पराठा तयार आहे. हा पन्ह्यासोबत खायला खूप छान लागतो. आणि पन्ह्याची रेसिपी आपण अपलोड केलेली आहे. छान असा मऊसूद होतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे खात राहा. धन्यवाद.